द्राक्ष विभागामध्ये येणारे 2-3 दिवस आहे ना वातावरण खराबच आहे आणि आपला पण प्लॉटचं आहे ना 2 दिवसापूर्वी थिनिंग झाली होती. मग आपल्याला सुद्धा आहे ना त्याला डाउनी मिल्ड्यूसाठी आणि थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी ना आपण एकरी 80 ml रनमॅन आणि 180 ml आहे ना डेली दोन्ही मॉलिक्यूल मिक्स करून घेतले. तर जे हरी माऊली राम मंडळी, बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं होतं की तुमच्या प्लॉटवर आहे ना जर माल कमी आहे तर तुम्ही ना सारखे स्प्रे ना करीतच राहते. विषय कसा आहे माहिती का, तुमच्या प्लॉटवर आहे ना माल जरी कमी असला, एकरी 20-25 जरी क्विंटल माल असेल तर तुम्ही ना त्यासाठी डाउनी मिल्ड्यू, भुरी आणि थ्रिप्स आणि आळीच्या नियंत्रणासाठी ना योग्य वेळेत पावडर ह्या गेलाच पाहिजे. मग आपल्याला ह्या मालामध्ये सुद्धा आहे ना व्यवस्थित पैसे होऊन जाणार आहे. आणि आपल्याला अशा पद्धतीने आहे ना मग याला 8-21-21 आणि दयालचं आहे ना सुपर ॲक्शन फॉस हे म्हणून फॉस्फरस बॅक्टेरिया एकरी 8-21-21 एक बॅग आणि ना एकरी दयालचं सुपर ॲक्शन फॉस 20 किलोचे 2 बॅग अशा पद्धतीने आपण ना मिक्स वगैरे करून घ्या. 15 गाल्यांसाठी ना 15 सपाट पाट्यांचं माप अशा पद्धतीने सगळं कंप्लीट मोजून आणि आपण केली खात टाकायला सुरुवात. मग विषय कसा माहिती का, आज होता शनिवार, मग आपल्यालाही सुट्टी होती आणि तुम्हाला कधी कधी प्रश्न पडत असेल का तुम्ही नुसते व्हिडिओज काढते शेतीमध्ये काही काम करता का नाही. शेत हिरवं करायचं असेल ना तर शेतकऱ्याला आहे ना काळं व्हावंच लागतं. शेती ही एकमेव इंडस्ट्री अशी की तिला जॉईन व्हायला सुद्धा वय लागत नाही आणि रिटायरमेंट व्हायला सुद्धा आहे ना वयाचं अजिबात बंधन. आणि मग अशा पद्धतीने आपण डाउनी मिल्ड्यूसाठी आणि थ्रिप्स आणि आळीच्या नियंत्रणासाठी नाही दोन्ही मॉलिक्यूल एकत्र मिक्स करून आहे ना संग्रामचा स्प्रे चालू करून दिला. आणि तुम्ही सुद्धा आहे ना तुमच्या प्लॉटवर माल कमी जरी असेल पण भुरी, थ्रिप्स, मिलीबग याच्यावर वेळेवर जर पावडर गेल्या असतील ना मग तुम्ही ना एक्सपोर्टसाठीच आपला प्लॉट दिला पाहिजे आणि चांगला रेट घेतला पाहिजे.